नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. तर ही खुशखबर असणार आहे मे हप्त्याबाबतची आणि ई-के-वाय-सी बाबतची. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वच महिलांना या ठिकाणी ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. हो महिलांनो, ज्या महिला अपात्र झालेल्या त्यांना पण एक संधी या ठिकाणी मिळणार आहे ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. आणि ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्यांना पण या ठिकाणी ई-के-वाय-सी पुन्हा करावे लागणार आहे. मागच्या वर्षी एक जी-आर आलेला होता आणि या जी-आरच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं होतं की सर्व पात्र महिलांना या ठिकाणी ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. दरवर्षी तुमची जर योजना सुरू असेल तर तुम्हाला या ठिकाणी ई-के-वाय-सी पुन्हा करावी लागणार आहे. आणि ज्या महिला अपात्र आहे त्यांना पण या ठिकाणी पुन्हा ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. तर ही जी प्रक्रिया ही तर या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे जून जुलै या 2 महिन्यात केव्हा पण ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. कारण या माध्यमातून ज्या महिला पात्र होणार आहे त्यांनाच फक्त लाभ मिळावा, त्यामुळे ही जी ई-के-वाय-सी प्रक्रिया दरवर्षी आता हे होणार आहे. तर मागच्या वर्षी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली होती. डिसेंबर महिन्यापर्यंत मग तारीख पण या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली होती. तर आता लवकरच या वर्षीची पण ई-के-वाय-सी प्रक्रिया ही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, जून जुलैमध्ये म्हणजे 2 महिन्यात केव्हा पण ई-के-वाय-सी प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. ज्या महिला पात्र आहे त्यांना पण या ठिकाणी ई-के-वाय-सी करावी लागणार आहे पुन्हा. आणि ज्या महिला अपात्र आहे त्यांना पण या ठिकाणी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्याची एक संधी दिल्या जाणार आहे. तर हे खूप आनंदाची बातमी आहे. तर याबाबतची अपडेट आली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यावर नक्की पोहोचवेल. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर आता मार्च एप्रिलचा जो हप्ता आहे हा तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे. तर आता बऱ्याचशा महिला मे हप्त्याची वाट पाहत आहे. तर ज्या महिलांना मार्च एप्रिलचा हप्ता आलेला त्यांना मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी पाठवला जाणार आहे. तर 14 ते 15 जूनपर्यंत या हप्ता येण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवायचं, कुठल्याही प्रकारचे जी-आर न येता हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल. कारण मागच्या वेळेस जेव्हा वितरण झालेलं होतं तेव्हा पण कुठल्याही प्रकारचे जी-आर आलेला नव्हता. डायरेक्ट ओपन ओबीसी कॅटेगरीला हे हप्ते पाठवण्यात आलेले होते. 3,000 रुपये त्यांना मागच्या वेळेस मिळालेले होते. यावेळेस पण ज्या महिला पात्र झालेल्या ओपन ओबीसी कॅटेगरी हे 1,500 रुपये 14 ते 15 जूनच्या दरम्यान हे पैसे मिळून जाईल. आणि जी एस सी कॅटेगरीच्या महिला आहे त्यांना हा जो हप्ता आहे हा 15 जून नंतर मिळण्याची शक्यता आहे. कारण त्यांचा जी-आर जाहीर होतो आणि जी-आर जाहीर झाल्यानंतर त्यांना हे पैसे वितरित केले जाते. तर म्हणून एस सी कॅटेगरीला थोडं उशीर पैसे मिळू शकतात. पण जे ओपन ओबीसी एस टी कॅटेगरीच्या महिला त्यांना 15 जूनपर्यंत हे 1,500 रुपये येणार आहेत. ठीक आहे. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी आता तुम्हाला दरवर्षी करावी लागणार आहे. आणि 2026ची ई-के-वाय-सी प्रक्रिया ही या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात 100% सुरू होणार आहे. आणि ज्या महिला अपात्र झालेल्या त्यांना पण या ठिकाणी आता संधी मिळणार आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.